डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जानेवारी 2026 मध्ये 3 सदस्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या 3 स्वीकृत नगरसेवकांमध्ये प्रल्हाद सोनवणे, विश्वास पर्वते आणि दीपक डांगी यांचा समावेश होता. या नियुक्तीला आता 6 महिने पूर्ण झाल्यानंतर यातील 2 स्वीकृत नगरसेवक दीपक डांगी व विश्वास पर्वते यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याची माहिती मिळाली आहे. या 2 नगरसेवकांनी राजीनामे का दिले याची चर्चा आता जामनेर शहरात आणि राजकीय वातावरणात सुरू झाली आहे. विश्वास पर्वते यांना नगरसेवक पद देतानाच 6 महिन्याची अट घालण्यात आली होती असे समजते. मात्र दीपक डांगी यांना 6 महिन्यानंतरच राजीनामा का द्यावा लागला याची खुमासदार चर्चा राजकारणात सुरू झाली आहे. यामागे वृक्षतोडीचे कारण असू शकते किंवा पुन्हा दुसऱ्या समाजाला संधी मिळावी यासाठी हा 6 महिन्याचा पॅटर्न पक्षश्रेष्ठींनी राबविला असावा अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. आता या चर्चेनंतर या रिक्त झालेल्या 2 जागेवर कुणाची वर्णी लागते याकडे राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. स्वीकृत नगरसेवक पद म्हणजे जे नगरपालिका निवडणुकीत निवडून आले नाही किंवा ज्यांना उमेदवारी मिळाली नाही किंवा जे सामाजिक कार्य करतात मात्र राजकारणात प्रवेश करू इच्छित नाही त्यांच्यासाठी हे पद असते असे मानले जाते. आता या राहिलेल्या 2 जागेवर कोणत्या समाजाला आणि किती कालावधीसाठी संधी मिळते याची उत्सुकता जामनेरकर नागरिकांना लागून राहिली आहे. राजकारणातील ही मोठी बातमी आम्ही कांग परिसरच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवित आहोत. या 2 नगरसेवकांनी आपल्या 6 महिन्याच्या काळात शक्य होईल तितकी विकास कामे आपल्या प्रभागासाठी, आपल्या शहरासाठी करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे कार्यकर्ते असलेले हे दोघीही स्वीकृत नगरसेवक यानंतर देखील भाजपचेच कार्य करणार अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. नजीकच्या काळात 2 नगरसेवकांची नियुक्ती होईल, मात्र हे नगरसेवक कोण असतील हे आज जाहीर झालेले नाही. ही उत्सुकता कायम आहे. त्यामुळे ज्याला वाटते की आपण स्वीकृत नगरसेवक व्हावे त्यांनी आजपासूनच बिल्डिंग लावायला सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे.